गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आपण लास्ट लेक्चरला हा टॉपिक कव्हर करत होतो. त्याचं नाव होतं ॲडर्स अँड सबट्रॅक्टर्स इन टूज कॉम्प्लिमेंट सिस्टीम. याच्यामध्ये आपण बघितलं होतं हाफ ॲडर आणि सबट्रॅक्टर्स जे आहेत, हाफ सबट्रॅक्टर, फुल ॲडर्स, फुल सबट्रॅक्टर, फुल जे पण आपण 4 डायग्राम्स बघितल्या, तर त्या आपल्याला एकत्र करता येतील का? अशी एक नवीन सर्किट डायग्राम ड्रॉ करता येईल का, की ज्याच्यामध्ये एकाच डायग्राममध्ये चारही गोष्टी करता येतील? तर येस, वी कॅन डू दॅट. ओके. In digital circuit, a binary address or subtractor is one which is capable of both addition and subtraction of binary numbers in one circuit itself. Okay, दोघंही एकाच सर्किट मध्ये आपल्याला इझिली करता येतात. The operation being performed depends upon the binary value the control signal holds. It is one of the components of ALU, अरिथमेटिक लॉजिकल युनिट. आता आपण हे बघणार आहोत की ऑपरेशन बिंग परफॉर्म डिपेंड्स अपॉन द बायनरी व्हॅल्यू. तुम्ही जी काय व्हॅल्यू त्याला देणार आहात आणि जे काय तुम्ही त्याला सिग्नल्स देणार आहात की ॲडिशन करायची आहे का सबट्रॅक्शन करायची आहे, तर त्या हिशोबाने तो काय करत असतो, त्याची ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन परफॉर्म करत असतो. Let's consider two 4-bit binary numbers A and B is input to the digital circuit for the operations with a digits. आपण असं अज्युम करूया, आपण 4 नंबर्स घेतले, बायनरी बिट्स घेतल्या आणि त्याची आपण काय करणार आहोत, काही ना कॅल्क्युलेशन करणार आहोत. The circuit consists of 4 full adders since we are performing operation on the 4 bits numbers. ठीक आहे, याच्यामध्ये फुल ॲडर्स वापरले जातात. आता के काय आहे, तर हे लक्षात घ्या, के खूप इम्पॉर्टंट आहे. देर इज अ कंट्रोल लाईन के दॅट होल्ड्स द बायनरी व्हॅल्यू ऑफ आयदर 0 or 1. जो के हा इनपुट आहे त्याच्यामध्ये एक तर 0 असेल किंवा 1 असेल. ओके, विच डिटरमाइन्स द ऑपरेशन बिंग कॅरीड आउट इज ॲडिशन ऑर अ सबट्रॅक्शन. मग त्याच्यामध्ये ॲडिशन करायची आहे का सबट्रॅक्शन करायची हे आपल्याला त्याच्यावरून समजतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल ही डायग्राम आहे, याच्याला हा एक 0 आहे, ए 0 आहे, इथं बी 0 आहे, इथं ए 1 आहे, बी 1 आहे, ए 2 आहे, बी 2 आहे, ए 3 आणि बी 3 आहे. हे काय आहेत, इनपुट्स दिलेले आहेत आणि इथे काय घेतलेलं आहे, एक एक्सॉर गेट घेतलेला आहे आणि त्याला काय एक्सॉर गेटला 2 इनपुट आहेत. बीचं एक इनपुट आहे ना केचं एक इनपुट दिसतं तुम्हाला. बघा, के हा एक इनपुट इथून येतोय, सेम पुढे जातोय. जर के 0 असेल तर तो काय करेल, सपोज के 0 असेल तर ही सर्किट डायग्राम ॲडिशन परफॉर्म करेल, 1 असेल तर सबट्रॅक्शन करेल, असं काहीतरी असतं. सपोज कधी कधी काय असतं, के जर 1 असेल तर तो ॲडिशन करेल, 0 असेल तर काय असेल, सबट्रॅक्शन परफॉर्म करेल. म्हणजे हे जसं एक ऑन ऑफ बटन आहे. के इज नथिंग बट जस्ट लाईक अ ऑन ऑफ बटन. ओके, तुम्ही जर 1 केलं, इथे 1 असेल सपोज, तर मे बी तो एक तर ॲडिशन करेल किंवा ॲडिशन करेल, आणि जर 0 असेल तर तो सबट्रॅक्शन करेल, किंवा याचे उलट पण असू शकतं. जर 0 असेल तर तो काय करेल, ॲडिशन करेल, किंवा 1 असेल तर सबट्रॅक्शन. ते ॲज पर द तुमच्या जे सर्किट डायग्राम्स आहे त्याच्यावरून ते तुम्हाला चेंज करता येत असतं. ओके, तर हा के इम्पॉर्टंट आहे. आपल्याला ॲडिशन करायची असेल तर के इज इक्वल टू 1 करा, ॲडिशन होऊन जाईल. के इज इक्वल टू 0 करा, असं त्याच नंबरची सबट्रॅक्शन तुम्हाला करतो, तर तुम्हाला काय करेल, तो पुढे परफॉर्म करून देईल. ओके, तुम्हाला होप हे बायनरी जो आहे, बायनरी पॅरलल ॲडर असं म्हटलं जातं, ॲडर अँड सबट्रॅक्टर वन्स बाय युझिंग टूज कॉम्प्लिमेंट, ते होपफुली तुम्हाला समजलं असेल. त्याच्या डायग्राम त्याच्यानंतर नेक्स्ट आहे बीसीडी टू डेसिमल डिकोडर. हे काही विशेष असं काही नाही आहे, याच्यामध्ये सिम्पलचं आहे. हे बायनरी नंबर्स असतात. बीसीडी म्हणजे काय, की तुम्ही बीसीडीचा मिनिंग आहे बायनरी डेसिमल. डेसिमल म्हणजे फक्त 10 पर्यंतच तुम्हाला काय करायचं आहे, परफॉर्म करायचं ऑपरेशन्स. ओके, म्हणजे हा एक नंबर आहे दिलेला, सपोज 000001010, मग 0011, हा एक बीसीडी मध्ये नंबर दिलेला आहे. इथं जर तुम्ही फोकस केला तर 9 पर्यंतच तो तुम्हाला काय करेल, कन्वर्ट करून देईल. हे असं एक डायग्राम असेल किंवा सर्किट डायग्राम मी काय करते, जस्ट 9 पर्यंत करते, आणि त्याच्या पुढे जर तुम्ही नंबर्स दिले तर काय करतो, तो डोंट केअर, डी फॉर डोंट केअर, त्या नंबर्सला तो काही करत नाही. ओके, हा जस्ट काय करतो, ही डिकोडर असतो, हा एक सिंपल सर्किट डायग्राम आहे डिकोडरची. ती काय, त्याचं कामच एवढं आहे की तुम्ही जे काय त्याला नंबर्स देणार, तो फक्त 0 to 9 पर्यंत त्याला डिकोड करणार आणि ते तुम्हाला पुढे तो दाखवणार. ओके, इथे हे ए डॅश बी डॅश सी डॅश काय आहे, तर काहीच नाही. हे सिंपल आहे की हे 4 times 0 असल्यामुळे 0 असेल तर डॅश द्या, जिथे 1 असेल तिथे काय करायचं, डॅश द्यायची गरज नाही. इथं जसं इथं 1 आहे त्याला डॅश दिलेलं नाहीये, इथे मध्ये 1 आहे त्याला डॅश दिलेलं नाहीये, इथे 2 times 1 आहे तिथे डॅश दिलेलं नाही. बाकी सगळीकडे जिथे 0 आहे त्याला डॅश, ज्याला 0 नाहीये त्याला डॅश नाही. याला म्हणतात बीसीडी टू डेसिमल डिकोडर. एक सिंपल डायग्राम किंवा एक सर्किट असतं, ते फक्त त्याचं एकच काम असतं, तुम्ही जे नंबर दिले त्याला तो फक्त डेसिमल मध्ये कन्वर्ट करतो, ते 0 to 9 पर्यंतच.
म्हणजे 10च नंबर, त्याच्या पुढच्या नंबरला तो काय करतो, इग्नोर करतो. डोंट केअर म्हणतात त्याला, डोंट केअर कंडिशन, डी जे लिहिलेलं आहे ना त्याला डोंट केअर असं म्हटलं जातं. ओके, होपफुल तुम्हाला हे बीसीडी टू डेसिमल कन्व्हर्टर हे कळालं असेल. डिकोडर आहे सिम्पल, असं विशेष याच्यामध्ये नाही आहे काही. ओके, नेक्स्ट आहे मल्टीप्लेक्झर. ओके, ही एक नवीन कन्सेप्ट आहे मल्टीप्लेक्झर. सेकंड, ओके, हां, ही एक मल्टीप्लेक्झर ही कन्सेप्ट आहे. याच्यामध्ये काय असतं की मल्टिपल इनपुट्स असतात पण ओनली वन आउटपुट असतं, त्याला मल्टीप्लेक्झर असं म्हणतात. मल्टिपल इनपुट बट ओनली वन आउटपुट. याची पहिले आपण डायग्राम बघूया, मग याचं एक्सप्लेनेशन मी तुम्हाला दाखवतो. ही पाहिजे इथे डायग्राम तुम्हाला दिसत, ब्लॉक डायग्राम आहेत की इथे मल्टिपल इनपुट्स आहेत, A1 A2 A3 A4 A5 A6, तुम्हाला जे पाहिजे तेवढे तुम्हाला ते घेता येतात, पण ओनली वन आउटपुट असतं. ओके, आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला एक सांगतो की फॉर एक्झाम्पल इथे मी घेतलं, इथे 1 आहे, ह्या नंबरला इथे सपोज 0 असेल, इथे 1 असेल, इथे समथिंग, इथे पण सपोज 0 असेल, असं आपण अज्युम करूया. इथे याला आणखी 2 इनपुट्स असतात, त्याला सिलेक्शन लाईन्स असं म्हणतात. ठीक आहे, S1 आणि S2. ओके, याचे पण 4 कॉम्बिनेशन्स असतात. ओके, हा सपोज हा जर 0 असेल आणि हा जर 0 असेल तर काय होतं की ह्या लाईनवर जे काय इनपुट तुम्ही द्याल ते इनपुट काय होतं, पहिलं इनपुट ह्या इथं आउटपुटमध्ये जात असतं. ओके, ह्या सिलेक्शन लाईनवरून असतं. जर 0 असेल तर ह्या A वर जे काय इनपुट असेल ते आउटपुट म्हणून जाईल. इथे जर कधी तुमचं 0-1 असेल, ही सिलेक्शन लाईन आहे, सिलेक्ट करते फक्त. 0-1 असेल तर ह्या लाईनवर जे काय इनपुट असेल तुम्ही दिलेलं ते ॲज अ आउटपुट म्हणून तो बाहेर दाखवेल. ह्या लाईनवर जर कधी 1-0 असेल तर तो काय करतो, ही लाईन वर जे काय इनपुट तुम्ही दिले, सपोज मी इथं इनपुट दिले 1-0-1-0 असं काहीतरी दिलं असेल तर ते काय करतो, तो ॲज अ आउटपुट म्हणून दाखवतो. आणि सेम इथे 1-1 असेल तर तो काय करतो, ह्या A3 वर जे काय इनपुट तुम्ही दिलं असेल ते इनपुट तो काय करतो, तुम्हाला ह्या इथे बाहेर दाखवत असतो. सिलेक्शन लाईन म्हणजे कोणती लाईन सिलेक्ट करायची आहे. 0-0 असेल तर पहिली लाईन तो सिलेक्ट करतो, 0-1 असेल तर दुसरी लाईन, 1-0 असेल तर तिसरी लाईन आणि 1-1 असेल तर चौथी लाईन. अशी तो काय करतो, सिलेक्ट करत असतो. त्याला म्हणायचं मल्टीप्लेक्झर. ओके, म्हणजे असं अज्युम करा की फॉर एक्झाम्पल हे 4 रस्ते आहेत. ओके, एक सेकंड ना, इथे हे 4 रस्ते आहेत, हे किंवा 4 गाड्या आहेत. ही एक गाडी आहे, दुसरी गाडी आहे, तिसरी गाडी आहे आणि चौथी गाडी आहे. आणि इथे काय आहे, हे पोलीस इन्स्पेक्टर उभे आहेत आणि हे काय करतात की सपोज हे दोघांनी जर कधी 0-0 म्हणजे दोघांनी हात दाखवला तर फक्त पहिली गाडी जायला पाहिजे, तर इथे पहिली गाडी निघून जाईल. मग जर का त्यांनी 0 आणि 1 दाखवलं, म्हणजे एकाने 0 केलं आणि एकाने 1 केलं तर दुसरी गाडी जाईल. हिने जर कधी 0-1-0 केलं तर मग तिसरी गाडी जाईल आणि 1-1 केलं तर चौथी गाडी जाईल. एक सिम्पलचं काही असं काही नाही, पण हा रस्ता काय होईल, ओपन होईल, असं असं अज्युम करू शकतो आपण एक टेंटेटिव्हली. ओके, तर याला काय म्हणतात, सिम्पल मल्टीप्लेक्झर असं म्हणतात. तर मल्टीप्लेक्झरमध्ये काय असतं ते बघूया पहिले आणि मग पुढे आपण त्याचे टाइप्स बघणार आहोत. मल्टीप्लेक्झर इज अ कॉम्बिनेशन सर्किट. ओके, याच्यामध्ये 2n. ओके, ह्याच्यामध्ये 2n म्हणजे नंबर ऑफ इनपुट्स असतात बट ओनली सिंगल आउटपुट असते, हे लक्षात ठेवा. मल्टीप्लेक्झर इज अ मल्टिपल इनपुट अँड सिंगल आउटपुट कॉम्बिनेशन सर्किट. आताच सांगितलं मल्टिपल इनपुट्स असतात पण एकच आउटपुट असणार आहे. बायनरी इन्फॉर्मेशन इज रिसीव्ह फ्रॉम द इनपुट लाईन्स अँड डायरेक्टेड टू द आउटपुट लाईन्स. जी काय इन्फॉर्मेशन असेल ती त्या लाईन्सवर येईल आणि ॲज पर द सिलेक्शन लाईन्स, सिलेक्शन इनपुट्स ते काय करतं, तुम्हाला पुढे परफॉर्म करतो, म्हणजे ते इनपुट ॲज अ आउटपुट म्हणून दाखवलं जातं. त्याच्या ऑन द बेसिस ऑफ दिस व्हॅल्यूज ऑफ सिलेक्शन लाईन्स, सगळ्यात महत्त्वाचं सिलेक्शन लाईन आहे. सिलेक्शन लाईनवरूनच कोणतं इनपुट बाहेर पाठवायचं ते तुम्हाला, म्हणजे कोणतं इनपुट ॲज अ आउटपुट म्हणून तुम्हाला बाहेर पाठवायचं ते हे ठरवलं जातं बाय युजिंग सिलेक्शन लाईन्स. ओके, आणि याला एक दुसरं नाव म्हणजे जस्ट म्हणता येईल मल्टीप्लेक्झरला मक्स असं सुद्धा म्हटलं जातं. मक्स इज ऑल्सो कॉल्ड मल्टीप्लेक्झर असो कॉल्ड मक्स, हे असं आहे. तर इनकोडिंग आणि डिकोडिंग साठी वापर केला जातो. सिम्पल आहे, आपण ते पुढे बघणारच आहोत. ओके, होपफुली तुम्हाला मल्टीप्लेक्झर म्हणजे काय बेसिक आयडिया कळाली असेल. त्याच्यानंतर नेक्स्ट त्याच्यामध्ये टाइप्स आहेत. आपला सिलेबसला एक टाइप आहे 4:1. 4 म्हणजे काय, 4 इनपुट्स अँड 1 आउटपुट. ओके, आत्ताच मी सांगितलं तुम्हाला 4 इनपुट्स आहे, ओनली 1 आउटपुट आणि सिलेक्शन लाईन्स असतात. याचे ट्रूथ टेबल बघूया. ट्रूथ टेबल मध्ये बघा की जर कधी हे आता आउटपुट्स आहे A0 A1 A2 A3. ओके, हे वाय लाईन्सवर. ओके, ही जे आहे ना, हा Y ॲज अ आउटपुट आहे. या आउटपुटवर कोणतं आउटपुट दिसलं पाहिजे, जर कधी
सिलेक्शन लाईन मध्ये जो 0-0 असेल तर तुम्ही जे ए वर जे काय आउटपुट असेल ते आउटपुट त्याचं तुम्हाला बाहेर दिसेल. तुम्ही जर कधी 0-1 असेल तर तुमचं हे A1 वरचं इनपुट जे तुम्ही A1 ला दिलेलं आहे ते जसं तसं काय होतं ऍज अ आउटपुट म्हणून बाहेर दिलं जातं. 1-0 असेल तर A2 वर जे इनपुट तुम्ही दिलेलं आहे ते इनपुट ऍज अ आउटपुट म्हणून बाहेर दाखवलं जाईल. आणि जर 1-1 असेल सिलेक्शन लाईन मध्ये तर याला काय जातं A3 वर जे काय आउटपुट असेल इनपुट असेल ते ऍज अ इनपुट म्हणून तुम्हाला ऍज अ आउटपुट म्हणून तुम्हाला काय करता येईल बाहेर दाखवलं जातं. ओके, सिंपल आहे, काही नाही. याच्यावरून आता आपल्याला याचं एक्सप्रेशन करावं लागेल. एक्सप्रेशन वरून परत आपल्याला याची काय करावं लागते, डायग्राम ड्रॉ करावं लागते. एक्सप्रेशन काही नाही, सिंपल आहे. बघा हे जे आहे मी तुम्हाला सांगितलं हे 0-0 जिथे 0-0 असेल तिथे काय करायचं आहे आपल्याला, सिम्पली सपोज इथे मी म्हणणार S1 डॅश म्हणायचं, याला म्हणायचं S0 डॅश असं म्हटलं तरी चालेल. 0-0 असेल तर डॅश, इथे हा असेल S1 डॅश, इथे S1 आहे म्हणजे 1 आहे, त्याला आपल्याला काय करायची गरज नाही, डॅश द्यायची गरज नाही, नुसतं S0 घ्या. इथे हा S1 याला डॅश घ्यायची गरज नाही आहे कारण इथे 1 आहे. इथे हा S0 याला डॅश घ्या कारण इथे काय आहे, हा 0 आहे. जिथे 0 आहे तिथे डॅश घ्यायचा, जिथे 1 आहे तिथे डॅश घ्यायचा नाही, त्याला मिन टर्म असं आपण म्हणतो. आणि त्याच्यानंतर याची डायग्राम बघा, एक्सप्रेशन बघा, खूप सिंपल आहे. y इज इक्वल टू, पहिले हा A0 घेतला, S1 डॅश S0 डॅश, हे बघा इथे S1 डॅश S0 डॅश A0 डॅश प्लस A1 डॅश A1 S1 डॅश आणि S0 डॅश, म्हणजे हे तिन्ही घ्यायचे सोबत, सेम हे पण तिन्ही सोबत घ्यायचे आणि मग नंतर हे तिन्ही सोबत घ्यायचे आणि सगळ्यांमध्ये ऍडिशन करायची. हे सिंपल त्याचं काय एक्सप्रेशन आहे. या एक्सप्रेशन म्हणून काय त्याची डायग्राम आहे, ती डायग्राम तुम्हाला ड्रॉ करता येईल. खूप सिंपल आहे. याच्यात पहिले इनपुट्स किती आहेत ते आपण आयडेंटिफाय करूया. याच्यामध्ये S1 S0 S डॅश S0 डॅश Y असे याचे काय 4-5 इनपुट्स असतील. बघूया आपण, तुम्हाला दाखवतो डायग्राम. हे बघा इथं S1 S0 हे घेतलेलं आहे. ओके, सगळ्यात पहिले A0 वर फोकस करूया, मग A1 मग A2 A3 वर करूया. ओके, हे एक्सप्रेशन जे आहे ते एक्सप्रेशन, एक सेकंड, हे एक्सप्रेशन लक्षात ठेवा. पहिले एक्सप्रेशन दिलेलं आहे A0 H डॅश S0 डॅश आणि S1 डॅश, सगळ्यांना अँड गेट द्यायचं आहे आणि त्याला 3 इनपुट असतील आणि दोन्ही काय असतील निगेटिव्ह. डॅश म्हणजे काय, बार असेल तर आपल्याला काय करावं लागतं, त्याला नॉट गेट लावावा लागतो. बघा इथे हा घेतला आपण A1 घेतला इथे सगळ्यात पहिले, इथे बघा इथे अँड गेट घेतलेला आहे. ओके, याला 3 इनपुट आहे, एक A0 आहे, मग आपल्याला घ्यायचं आहे S0 घ्यायचं आहे, पण ते काय आहे हे S0 आहे, तर हे S0 हे इनपुट येत आहे पण ते डॅश असल्यामुळे त्याला काय घेतलं, नॉट गेट लावलेलं आहे आणि ते मग ह्याला येत आहे. सेम आपल्याला S1 पण घ्यायचं आहे, पण S1 पण काय आहे, नॉट गेट आपल्याला लावायचं कारण तो S1 डॅश आहे, S0 डॅश आहे आणि जस्ट A0 आहे आणि ते अँड गेट घेतलंय. ओके, हे झालं पहिलं. सिमिलरली परत एक्सप्रेशन बघा, हे एक्सप्रेशन आता सेकंड बघा, S1 डॅश आहे, S0 आणि S1 आहे, म्हणजे S1 डॅश म्हणजे S1 ला निगेटिव्ह लावायचे, नॉट गेट लावायचं आहे. S0 नॉट गेट घ्यायची गरज नाही आणि A1 ला पण नॉट गेट घ्यायची गरज नाहीये. बघा इथे A1 ला पण नॉट गेट घेतलेलं नाहीये. इथे जर तुम्ही बघितलं तर इथं S1 ही लाईन येते. ओके, कोणती आहे, S0 ला आपल्याला नॉट गेट लावायचं नाहीये म्हणून ही लाईन आहे, पण S1 ला पण नॉट गेट लागणार आहे म्हणून हा S1 घेतला आणि ही लाईन नॉट गेट लावला आणि हा आपण इथे कनेक्ट केला. सिमिलरली हे S2 पण A2 पण तसंच आहे, याला A2 ला नॉट गेट नसतं, पण इथं आहे, इथे बघा इथे S0 ला नॉट गेट लावलेला आहे, हा नॉट गेट आहे आणि मग इथे ही लाईन इथे आलेली आहे. S1 ला नॉट गेटची गरज नाहीये, इथे आपण डायरेक्ट S1 असा होऊन इथे याला कनेक्ट झालेला आहे. आणि हा शेवटचा जो अँड गेट आहे ते A3 घेतला आहे, इथे S0 घेतला आहे आणि S1, त्याला कशालाच नॉट गेट लावायची गरज नाही. आणि ते सगळेचे सगळे जे आहेत मध्ये कोणता ऑपरेटर आहे, परत तुम्ही एक एक्सप्रेशन नीट बघा. हे अँड गेट का घेतले त्याचं एक्सप्लेनेशन सांगतो, कारण की इथे अँड गेट म्हणजे इथे डॉट ऑपरेटर आहे, डॉट ऑपरेटर म्हणजे अँड गेट असतं आणि मध्ये इथे प्लसचं चिन्ह आहे, प्लस म्हणजे काय, ऑर गेट, म्हणून इथं काय घेतलं आहे डायग्राम मध्ये सगळ्यांना कंबाईन मध्ये ऑर गेट घेतलेला आहे आणि तुमचं काय येणार आहे, फायनल एक्सप्रेशन वरून आपण काय केली, सर्किट डायग्राम इथे ड्रॉ केलेली आहे. ओके, होपफुली तुम्हाला हे कळालं असेल. त्याच्यानंतर आहे, जसं आपण हे मल्टिप्लेक्सर बघितलं तसं एक डीमल्टिप्लेक्सर असतं, याच्यामध्ये उलटं असतं. ठीक आहे, याच्यामध्ये काय असतं की ओनली वन इनपुट म्हणता येईल, वन इनपुट
अँड मल्टिपल आउटपुट असं सुद्धा म्हटलं तरी चालेल. ठीक आहे. इथे 2:4 हा डिमल्टिप्लेक्सर आहे. ऍक्च्युली 2:4 जरी असलं तरी हे काय आहे, हे 2 इनपुट असतील असं म्हणता येईल आपल्याला, पण तसं नसतं. याची डायग्राम मी तुम्हाला दाखवतो पहिले. इथे हे 2 इनपुट म्हणजे हे ए आणि बी सिलेक्शन लाईन्सच असतात त्या. ओके. आणि एक सिंपल इनपुट असतं जे तुम्हाला द्यायचं असेल ते. हे सिलेक्शन लाईन्स आहेत. 0-0 असेल तर पहिला O0चा जो आउटपुट असेल तो दिसेल. याची डायग्राम एक सेकंड. याची ब्लॉक डायग्राम नाही. ओके. डीमल्टिप्लेक्सर हे टोटली मल्टिप्लेक्सरच्या उलटा असतं. ओके. इथे आउटपुट्स मल्टिपल असतात, म्हणजे हे जसं 0 आहे, आउटपुट 0, आउटपुट 1, आउटपुट 2, आउटपुट 3. जर तुम्ही 0-0 दाखवलं तर तो पहिला आउटपुट चा जो O0 त्याला काय करायचं, सपोज असं समजा हे लाइटिंग्स लावलेली आहे. इथे हा एक लाईट आहे, 4 लाईट्स लावलेले आहेत. सध्या हे सगळे ऑफ आहेत. इथे मी जर 0-0 केला तर पहिला लाईट काय होईल, ग्लो होईल. बाकीचे सगळे ऑफ राहतील. मग 0-1 जर केलं तर इथे काय होईल, सेकंड ग्लो होईल पहिला आणि बाकीचे काय होतील, ऑफ राहतील. इथे 1-0 असेल तर तिसरा ग्लो होईल, बाकीचे ऑफ असतील. आणि हे दोन्ही जर कधी 1 असतील तर चौथा ग्लो होईल, बाकीचे ऑफ असतील. हे जसं लाइटिंग मध्ये पण आपण हे जे सर्किट डायग्राम आहे, हे डायग्राम काढून आपण याला लाइटिंग सारखं युटिलाइज करू शकतो. एक इनॅबलचा मिनिंग आहे ई बार. ई बार म्हणजे काय, की ते सर्किट डायग्राम ऑन करायचं ऑफ करायसाठी हे बटन दिलेलं असतं. इथं ई बार म्हणजे डॅश दिलेला आहे. याला डॅश असल्यामुळे इथं 0-0-0 करा, म्हणजे 0-0 जेव्हा तुम्ही त्याला इनपुट करणार तो ऑटोमॅटिकली त्याला काय करतो, 1ला बार असल्यामुळे कन्वर्ट करतो 1 मध्ये आणि त्याला सर्किटला ऑन करेल. ओके. आणि याचं एक्सप्रेशन काढणं खूप सोपं आहे. हे बघा एक्सप्रेशन पहिल्याचं O0 आउटपुटचं. इथे 1 असल्यामुळे काय करायचं आहे, सॉरी, इथे 1 आहे. एक सेकंड. हा, इथे 1 आहे तर इथे काय करणार, ई बार, ए बार आणि बी बार. तुम्हाला सांगितलं 0-0 असेल तर बार बार घ्या, म्हणजे काय, डॅश डॅश घ्यायचा आहे. A1चं घ्यायचं असेल तर इथे काय करणार, 0-1 म्हणजे सॉरी आउटपुट 1 असेल तर त्याच्यासाठी आपण इथे एक्सप्रेशन घेणार. इथं ई बार, एला तर 0 असल्यामुळे ए बार येणार आणि बी ला काय करणार, आपण सिंपल बी घेणार. ओके. इथे 1 असल्यामुळे इथे बघा, इथे ई बार घेणार. इथे 1 ला काय करणार आपण, एला आपण नुसतं ए घेणार. तिथे 1 असल्यामुळे तिथं बार घ्यायची गरज नाहीये. बी ला आपण इथे 0 घेतलेला आहे आणि लास्ट इथे 1 घेतला आहे. इथे ई बार घेणार, पण ए आणि बी ला आपण काय करणार, बार घेणार नाही किंवा तिथे कोणताही त्याला डॅश घेणार नाही आहोत, कारण की ते सिंपल आपण तसंच युटिलाइज करणार आहोत. ओके. आपण आता त्याच्याबद्दल थोडंसं इन्फॉर्मेशन घेऊया. मल्टीप्लेक्सर काय असतं, इट इज जस्ट अपोजिट ऑफ मल्टीप्लेक्सर. Okay, demultiplexer is a combinational circuit. It has one input line and multiple output lines. 2n म्हणजे multiple lines. Demultiplexer is a single input and multi output combination circuit. Okay, एकच input पण multiple outputs असतात. The information is received from the single input line and directed to the output line. जे काय तुम्ही इन्फॉर्मेशन देणार ते काय करतात, जसे जसे आउटपुट लाईन्स मल्टिपल असल्यामुळे कोणत्या आउटपुट लाईन्सला ते इनपुट जे तुम्ही दिलेलं आहे ते दाखवायचं आहे, ते आपल्याला तिथे दाखवता येतं. On the basis of the value of selection lines, the input will be connected to one of these output. Okay, सिलेक्शन लाईन दिलेले असतात. सिलेक्शन लाईन्स वरूनच ठरवलं जातं की हे जे इनपुट तुम्ही दिलेलं आहे ते कोणत्या आउटपुट लाईनला काय करायचं, दाखवायचं आहे. ओके. डीमल्टिप्लेक्सर इज अपोजिट टू द मल्टिप्लेक्सर आणि याला सेम मल्टिपल इनपुट, 1 इनपुट मल्टिपल आउटपुट, आणि याला डीमक्स असं म्हटलं जातं. मल्टिप्लेक्सर आणि डीमल्टिप्लेक्सर अशी त्याची दोन्ही नावं आहेत. त्याची आपण ही डायग्राम, सॉरी ट्रूथ टेबल बघितला. डायग्राम बघा, ही डायग्राम मी प्रॅक्टिकली पण करून ठेवलेली आहे. काही नाही आहे याच्यामध्ये. हे आउटपुट 0 आहे, तर याच्यामध्ये आउटपुट 0 असल्यामुळे ई डॅश, ए डॅश, बी डॅश तिन्ही पण डॅश असल्यामुळे इथे आपल्याला तिन्हीकडे काय लावायचंय, एबा. इथे हा ए इनपुट आहे, बी इनपुट आहे आणि हा काय इनेबलला पण काय आहे, एक नॉट गेट लावलेला आहे. बघा, ए डॅश, बी डॅश आणि ई डॅश, आणि हा इथं घेतलेला आहे. सिमिलरली सेकंड पण तसंच घेतलेलं आहे. इथे तुम्ही एक्सप्रेशन बघा, ई डॅश, बी डॅश, ई डॅश, ए डॅश आणि बी असं घेतलंय. बी ला नॉट गेट नाहीये, बाकी दोघांना नॉट गेट आहे. तर इथे बघा, बी ला नॉट गेट नाहीये, ए ला पण नॉट गेट आहे आणि ए ला पण नॉट गेट आहे, बी लाच नॉट गेट नाहीये. सिमिलरली इथे पण जर तुम्ही बघितलं सेम डायग्राम, सॉरी, ई डॅश, ए आणि बी डॅश म्हणजे ए ला नॉट गेट नाही द्यायचं, बाकी दोघांना नॉट गेट पाहिजे. तर तसंच आपण इथे डायग्राम ती ड्रॉ केलेली आहे. तिसरी, इथे बी ला नॉट गेट आहे, बाकीच्या ए ला नाही आहे
आणि ईला तर आपण बाय डिफॉल्ट देतोच आहोत. आणि तिसरा जो आहे O2 तेच आहे. ही मी डायग्राम ड्रॉ केलेली आहे प्रॅक्टिकली. आपण तिला रन करून बघूया, तुम्हाला अजून कळेल. डीमल्टिप्लेक्सर. ओके, बघा इथे मी याला रन करतो आहोत. इथे सेम डायग्राम आहे, तिथूनच कॉपी केली होती मी, इथून तयार केली आणि तिकडे पेस्ट केलेली आहे. याला रन करूया. इथे तिन्ही 0 आहेत. सध्या आता तिन्ही जेव्हा 0 असेल तेव्हा पहिला आउटपुट तो दाखवेल. बाकीचे तिन्ही काय असतात 0 0 0 आहे. ज्या वेळेस मी ए ला 1 करतोय, सॉरी ए ला 0 ठेवतो म्हणजे 0 0 0 1 0 1 जेव्हा असतं तेव्हा तो सेकंड आउटपुटला दाखवेल तुमचं काय असेल ते. मग 1 0 असेल तर तो तिसरा आउटपुट दाखवतो तुम्हाला, सॉरी इथे 0, तर तिसऱ्या याला आउटपुट दाखवेल. आणि जर दोन्ही 1 असतील तर तो काय करेल, इथे 1 चौथ्या याला तुमचा आउटपुट दाखवेल. आणि जर इनेबलला मी जर कधी 0चं 1 केलं तर तो काय करतो, पूर्ण जे आहे सर्किट डायग्रामच ऑफ करून टाकेल. ओके, इथे नेहमी 0 पाहिजे आणि मगच हे सर्किट डायग्राम ऑन होईल आणि मग तुमचं आउटपुट तुम्हाला दिसेल. इथे जर तुम्ही 1 केलं तर सर्किट डायग्राम तुमची वर्क होणार नाही, कारण की आपण त्याला नॉट गेट लावलाय म्हणून. ओके, इथे 0 पाहिजे, तो 0 पुढे जाऊन 1 होतं. इथे जर क्लिक केलं तुम्हाला इथे दिसेल, इथे 1 छोटासा दिसत असेल तुम्हाला, इथे 1 आहे. इथे पण हे आउटपुट काय याचं 1 आहे. इथे 1 आहे. इथे पण याचं काय आलेलं आहे, इनपुट याला काय दिलेलं आहे, 1 दिलेलं आहे. ओके, होपफुली तुम्हाला हे कळत असेल. त्याच्यानंतर याचे आपण ट्रूथ टेबल जर बघितला तर ट्रूथ टेबल मी तुम्हाला जो दाखवला आत्ता तयार करून तोच आहे, 0 0 0 1 1 0 1 1. आणि जर कधी इनेबल तुमचं हे 0 असेल तर सर्किट डायग्राम वर्क करेल. जर तुम्ही 1 केलं तर इथे तुम्हाला आउटपुट काहीही दिसणार नाहीये. ओके, हे त्याची काय सिम्पलशी एक ट्रूथ टेबल म्हणता येईल. तो ट्रूथ टेबल इथे काय केलेला आहे, दाखवलेला आहे. ओके, बघा आता नेक्स्ट. तर तुम्हाला हे मल्टिप्लेक्सर आणि डीमल्टिप्लेक्सर हे दोन्ही गोष्टी कळाल्या असतील. जर नसेल, काही प्रॉब्लेम येत असेल तर मला तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये लिहा, मग आपण त्याच्यावर अजून बोलू शकतो. हे त्याचं आउटपुट आहे, मी तुम्हाला त्याचे दाखवलं ते. ठीक आहे, तर अशा पद्धतीने आपण जो आपला जो चॅप्टर होता, फर्स्ट चॅप्टर, सॉरी ह्या चॅप्टरचं नाव होतं कॉम्बिनेशनल सर्किट. ओके, अँड अरिथमॅटिक लॉजिकल युनिट्स, म्हणजे त्याचे जे सर्किट्स आहेत, अरिथमॅटिक लॉजिकल सर्किट्स, हे होतं. ह्याच्यातले आपण जे काय कन्सेप्ट आहेत त्या सगळ्या कन्सेप्ट आपण बघितलेल्या आहेत. हाफ ॲडर बघितलं, फुल ॲडर बघितलं, पॅरलल ॲडर बघितलं, हाफ सबट्रॅक्टर, फुल सबट्रॅक्टर, टूज कॉम्प्लिमेंटने हे सगळ्या जे ॲडिशन सबट्रॅक्शन केले जातात ते पण बघितलं, BCD टू डेसिमल डिकोडर बघितलं, 2:4 डीमल्टिप्लेक्सर आणि 4:1 लाईन 4:1 मल्टिप्लेक्सर, हे पण आपण इथे बघितलेलं आहे. ओके, होपफुली तुम्हाला हे सगळं समजलं असेल. जर काही प्रॉब्लेम्स असतील किंवा काही तुम्हाला कोणती कन्सेप्ट कळाली नसेल तर ते कमेंट सेक्शनमध्ये लिहायचं आहे. आपण त्या सेक्शनवर परत मी रिव्हिजन घ्यायला लागलं असतं. ओके, आणि हे सगळ्या जे डायग्राम्स आहेत त्या ट्युटोरियल्समध्ये ड्रॉ करून बघा. प्रॅक्टिकली तुम्ही त्या जे लॉजिसिम नावाचं जे मी तुम्हाला सॉफ्टवेअर सांगितलं आहे त्या लॉजिसिमवर पण ते तुम्ही काय करायचं आहे, ड्रॉ करून बघा. ते वर्कआउट होतंय का, कसं पद्धतीने वर्कआउट होतंय, तुम्हाला त्याची प्रॅक्टिस करा त्याची, आणि तुम्हाला होपफुली ते इझिली जाईल, काही इश्यू येणार नाही. ह्याच्यासाठी तुम्हाला पहिले गेट्स शिकावं लागतील. तर त्या गेट्सचे जे काही व्हिडिओज आहेत मी अपलोड केलेले, ते सगळे व्हिडिओज नीट एकदा बघा आणि त्याच्यानंतरच तुम्ही हे पुढचे क्वेश्चन्स काय आहेत सॉल्व करा. ओके, चलो, हॅव अ नाईस डे, टेक केअर.